आज मी बनवत आहे खिमा कटलेट्स. जे पूर्वी पारशी लोकांच्या हॉटेलमध्ये भेटायचं, पारशी लोकांच्या आगेरीमध्ये. त्यासाठी खिमा बटाटा कटलेट्स, पॅटीस सॉरी. त्यासाठी मी 4 बटाटे घेतलेत, 2 अंडी, पाव किलो मटण खिमा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, पॅटीस लपटायला ब्रेड क्रम्स. तर माझ्याकडे नव्हते तर मी बटरचा चुरा करून घेतला. मिरची पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, आलं लसूण आणि तेल आणि गरजेप्रमाणे मीठ, थोडेसे पॅटीसमध्ये वाटाणे. तर सर्वात पहिल्यांदा मी खिम्याला टेबलस्पून 1 टेबलस्पून हा टेबलस्पून आहे तो पूर्ण भरून मी आलं लसूण टाकलेले आहे. आणि हा मटण खिमा आहे. आता मी याच्यामध्ये सर्व मसाले टाकणार आहे. आणि मटण ते किमा शिजायला घालणार आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मी 1 चमचा तिखट टाकले. पाव छोटा चमचा चहाचा जिरं, पाव चमचा हळद, जिरेपूड टाकली, जिरं नाही टाकलं अख्खं. एक टीस्पून धने पावडर, एक छोटा, जेवढं मी मिरची पूड घातली तेवढंच मी गरम मसाला घातला आहे. आणि पॅटीसमध्ये आपण थोडे वाटाणे घालणार आहे. तरी मी अंदाजाने 50 ग्राम हिरवे वाटाणे, चवीप्रमाणे मीठ, तरी मी छोटा चमचा मीठ घातलं. हे सर्व मिक्स करून मी आता अर्धा कप पाणी घालून शिजवणार आहे, कारण मटण खिम्याला शिजवायला वेळ लागतो. आणि हे सर्व सामान मी नंतर घालणार आहे. मी तेल वगैरे काही न घालता खिमा शिजायला ठेवते आहे. कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या देईल. पण जो खिमा शिजवला होता मगाशी तो एकदम असा सुक्का झालेला आहे. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. हे 4 बटाटे शिजवून घेतले होते, ते मी पूर्ण मॅश केलेत. आणि फक्त बटाटे ते असे म्हणजे बटाट्याचं हे होणार नाही पॅटीस, त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करावं लागेल.
त्या उकडून मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि अंदाजे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातले. ते मी आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. म्हणजे एकदम दोन्ही एकजीव करत आहे. जास्त प्रमाणात घालायचं नाही, नाहीतर मग कॉर्नफ्लॉवरचा वास येईल. परत मी आणखी थोडंसं म्हणजे चहाचा चमचा घातला आहे. हा जो शिजवून घेतलेला किमा आहे बघा, मी 1 थेंब सुद्धा तेलाचा न घालता याला शिजवून घेतलंय आणि एकदम सुक्कासा झालेला आहे. साहित्य मी तुम्हाला पहिलं सांगितलं, आता मी सगळं कोथिंबीर पुदिना टाकून किमा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. आता मी याचे पॅटीस करणार आहे. त्यासाठी याच्यासाठी जुन्नच बटाटा वापरावा. जास्त तिखट बटाटा असेल ना नवीन, तो वापरायचा नाही. मी थोडंसं हाताला तेल लावते. हा खूप जुना असा मुस्लिम समाज आणि जास्त पारशी लोकांच्या घरी हा केला जातो. तर मी बटाट्याचा छोटा गोळा घेऊन त्याच्यामध्ये मी किमा भरते. मध्ये मी बटाट्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं 4 बटाट्यामध्ये 1 चमचा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातले. मी चांगल्या प्रकारे आता हे मी नंतर ब्रेड क्रम्स लावून परत मी बटाट्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घेतलाय. आणि अशा प्रकारे हे पॅटीस असे करायचे.
सगळीकडून असं बरोबर लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण. जरा थोडंसं चपटं करून घ्यायचं म्हणजे तळायला. आपल्या पाव किलो खिम्यामध्ये कमीत कमी 9 ते 10 पॅटीस तयार होतात. त्याच्यामध्ये मी 50 ग्राम वाटाणा घातला आहे. माझ्याकडे बटाटे कमी पडले म्हणून दुसरे मी नंतर बनवेल. आता फक्त तुम्हाला दाखवायचं की 3 केले. हे बघा, हे मी ब्रेड पावाचा चुरा लावलेला आहे. याला तयार भेटतो मार्केटमध्ये, नसेल भेटला बेकरीमध्ये कुठं पण भेटतो. तर नंतर मी अंडी फेटून घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मी आता ते टाकणार आहे तळायला. हे बघा, एक पॅटीस मी तळून घेतलंय. बघा, हा दुसरा पॅटीस. कमी करण्यात तुम्ही आमची मदत कराल. म्हणजे काय नक्की करणार. आपण माझी एवढी एकच इच्छा राहिली होती. थोड्या मिनिटच्या आधी लाडवीचं लग्न झालेलं पाहायचं होतं मला. आजची संधी चालू लागली की त्या लग्नाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्हाला सगळ्यांना तुला कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही अगदी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खरं सांगू, तिकडे येण्याआधी मला जरा गडबड आलं होतं, पण आता तुमच्याशी बोलल्यावर आय कम्प्लिटली रिलीव्ह. या लग्नासाठी तारीला तयार करण्याची जबाबदारी माझी. त्याने देवीचा आशीर्वाद घेऊया. हे बघा, मी 4 केलेले पण एक छोटा केला. हे बघा, आपले किती छान पॅटीस तयार झाले तुम्ही बघू शकता. आई जगन्नाथाच्या साक्षीवर तुम्हाला शब्द देते, तेव्हा
बघू शकता पॅटीस किती छान आणि मोठ्या साईजमध्ये केलेत. आणि ही पुदिन्याची चटणी आहे, याचा लिंक मी नंतर देईन. तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. आणि हा खूप म्हणजे जुना प्रकार आहे, बरेच वर्ष करण्यात आलेले नाही, तरी पण तुम्ही एकदा करून बघा नक्की.